श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असून पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया, प्रशासनाची तयारी, मतदारांसाठी सुविधा आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी याबाबत माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच मुख्य निवडणूक अधिकारी श्री नवल किशोर राम. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. खूप खूप धन्यवाद शिवराजजी. नवल किशोर राम हे भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी बीड आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलेलं आहे. कोरोना काळात पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामासाठी ते सर्वत्र ओळखले जातात. पंतप्रधान कार्यालयामध्ये 5 वर्ष उपसचिव म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि सध्या ते पुणे महापालिकेचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासनातील विविध महत्वाच्या पदांवर काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. पुणे शहरातील नागरी प्रशासनासोबतच महापालिका निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सुयोग्य पद्धतीनं पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आपण संवाद साधूया पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी. सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, पुणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहर प्रशासनानं सर्वप्रथम कुठल्या महत्वाच्या बाबींवरती लक्ष केंद्रित केलं? मी सुरुवातीला आपल्या आकाशवाणी तसेच तुमचा एस्पेशली शिवराजजी मी खूप मनापासून धन्यवाद करतो की आपण या ठिकाणी मला पुणेकरांच्या समोर निवडणूकच्या बाबतीत जे काही ठळक माहिती आहे ते तुम्ही सांगण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद यासाठी. हा आपल्याला माहिती आहे की निवडणूक जे आहे काही 3-4 दिवस पूर्वी जाहीर झालेला आहे, म्हणजे 15 तारीख रोजी. आणि निवडणूक जे आहे 15 जानेवारीला होणार आहे. म्हणजे 1 महिन्याचा जो कालावधी आहे तो आपल्यासाठी आचारसंहितेचा कालावधी आहे. आचारसंहिता सोबत या पिरियडमध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आणि एकदम इंटेन्सिव्ह पद्धतीने निवडणूक घेण्याच्या बाबतीत खूप सारं काम करायचे आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जेव्हा आपलं निवडणूक जाहीर झाला, ठीक आहे 15 तारीखला झाला, पण आम्हाला माहिती होता 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी, कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची सूचना तसेच माननीय सुप्रीम कोर्टचा जे काही आदेश आहे तसेच वॉर्ड फॉर्मेशनवर आम्ही काम करत होतो. तर आपल्याला एक आयडिया असते की एक सर्टन टाइम पिरियड नंतर निवडणुका होणार आहे. तर या दृष्टीने महापालिका प्रशासनातर्फे खूप सारा जे अपेक्षित कारवाई आहे ते पूर्वीपासूनच सुरू आहे. मात्र काय असते की जेव्हा निवडणूक सुरू झाला त्याच्या नंतरची कारवाई थोडीशी वेगळी असते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कसं आहे की आपण एक प्रिपरेटरी मोडमध्ये असतो. निवडणूक जाहीर झाला की त्याच्यानंतर आपल्याला प्रिपरेटरी मोड नाही, आपल्याला ऍक्च्युअली ऍक्शन मोडमध्ये राहावं लागते. बरोबर. म्हणजे त्या दिवसपासून समजा की निवडणुकीचा जो जंग होणार आहे त्याच्यामध्ये महापालिका सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे जंग जे आहे ना ते लढतात. म्हणजे प्रत्येक जे आहे आपला फ्रंट याच्यावर महापालिका प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचे चूक होऊ नये. सर्वात महत्वाचे असते की निवडणूकमध्ये लोकांचा विश्वास प्रशासनावर कायम राहावा. त्याच्यानंतर अतिशय निष्पक्ष पद्धतीने हे निवडणूक घेणे हीच आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. तयारीच्या बाबतीत सांगायचं झालं तर नंबर 1 विषय आहे की आचारसंहितेचा तंतोतंत पालन प्रत्येक पातळीवर झालाच पाहिजे. हा एक पहिला विषय आहे. दुसरा आहे की जे काही आपल्याला जे ईव्हीएम पाहिजे, ईव्हीएम किती आपल्याला बॅलेट युनिट पाहिजे, किती कंट्रोल युनिट पाहिजे त्याची तयारी करून घेणे. त्याच्यानंतर मतदान केंद्र आपल्याला निश्चित करणे, मतदान केंद्र निहाय पुन्हा व्होटर्सची संख्या जी आहे ती निश्चित करणे. त्याच्यानंतर आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अपॉइंटमेंट, आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अपॉइंटमेंट, तसेच वेगवेगळे प्रकारचे पथक वगैरे ते तयार करणे, पोलीस विभागासोबत कोऑर्डिनेशन करणे. 1000 काम असते. सगळे कामाची तयारी आता सुरू झालेली आहे जोरात. नक्कीच प्रशासनातर्फे पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कामाला सुरुवात झालेली आहे आणि ही तयारी जी आहे त्या तयारीचा आढावा आपण आता सध्या घेतोय. सर, आपण सांगितलं की आपण पारदर्शीपणे आणि लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणार आहे. तर पुणे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या त्याचबरोबर मतदान केंद्रांची संख्या पाहता यावेळी निवडणूक व्यवस्थापनामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का? काही संख्या वाढवली आहे मतदान केंद्रांची? बेसिकली कसं आहे की आपल्याला माहिती आहे की 2017 मध्ये पुणे महापालिकामध्ये 11 नवीन गाव ऍड झाले. त्याच्यानंतर 2021 मध्ये 21 गाव, बरोबर. तर आपल्या इथे टोटल 34 नवीन गाव जे आहे आलेले आहेत
आणि पुन्हा त्याच्यामध्ये 2 गाव पुन्हा नगर परिषद झाले, फुरसुंगी आणि उर्डी देवाची, म्हणून आज 32 गाव आमच्याकडे आहे. हे 32 गाव जेव्हा ऍड झाल्या त्याच्यानंतर आपल्याला एक महत्वाची गोष्टी सांगतो की आज पुणे महापालिका पूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठा नगरपालिका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. बरोबर. तर कसं आहे की जेव्हा आपण हे नवीन निवडणूक आपण जाहीर करतो त्याच्यापूर्वी जे आहे ते वॉर्ड फॉर्मेशन पण करावं लागतं त्या हिशोबाने. तर पूर्वीचा जो निवडणूक होता आणि यावेळीच्या निवडणूक त्याच्यामध्ये मोठा फरक असा आहे की आपला इथे नवीन काही गाव ऍड झालेले आहे. हे जे 32 गाव आहे ते सगळे पूर्वी होते ग्रामपंचायत, आता झाले महापालिका. तर या ठिकाणी एक नवीन वॉर्ड फॉर्मेशन करावं लागला. जुने शहरात सुद्धा नवीन वॉर्ड फॉर्मेशन करावं लागला, कारण शेवटी कसं आहे की आपण एक शहर एक युनिट म्हणून आम्ही ट्रीट करतो. तर एक तर असं आहे की आपण एक नव्याने वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे, हे नवीन गोष्टी आहे. तसेच आपल्याकडे नव्याने जे 32 गाव आहे त्या ठिकाणचे व्होटर आता येत आहेत आमच्याकडे. नवीन व्होटरची संख्या जी आहे ती जवळपास 35 लाख आहे इथे जे आपलं निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा असा आहे की मतदान केंद्राची संख्या सुद्धा आता 4,000 पेक्षा जास्तच असणार आहे, जवळपास 4,000. कारण असं आहे की विधानसभा लोकसभामध्ये निकष असा म्हणतो की तुम्ही एक मतदान केंद्रावर 1200-1300 लोकांना ठेवा मतदान करायला. पण इथे आपल्याला आम्ही जे काही ठरवतो आपले जे निवडणूक आयोगांची सूचनानुसार ते 800-900 असे मतदार एक मतदान केंद्रावर राहतात, म्हणून 4,000 नक्कीच होणारच आपल्याला, जसं की तुम्हाला दिसते स्टॅटिस्टिकली पण. तर एक तर असं आहे की मतदान केंद्रांची संख्या खूप जास्त असल्यामुळे आम्हाला जे काही व्यवस्था करावं लागते ना, जे सप्लाय ऑफ जे काही वेगवेगळे साहित्य आहे, लॉजिस्टिक्स आहे, पोलीस बल आहे, कर्मचाऱ्यांची संख्या आहे, व्होटर लिस्टच्या वेगवेगळे प्रकारचे जे विभाजन आहे ते फार एक मोठा एक्सरसाइज होणार आहे. त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांची संख्या पण फार मोठी लागणार आहे. आणि त्या ठिकाणी जो ऑफिस वगैरे आहे निवडणूक न्यायाधिकारी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पथक. तर हा एक आपल्याला असं वाटतं की महापालिका लोकल बॉडी आहे, पण मी सांगतो हा लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही मोठी एक्सरसाइज आहे. ज्या वेळेला आपण मतदार याद्या तयार केल्या तर मतदार यादीत नाव नसणं किंवा चुकीची माहिती असणं अशा काही तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांकडून येत असतात. तर या तक्रारी कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत? ऍक्च्युली कसं आहे की व्होटर लिस्टच्या बाबतीत जे काही तक्रारी आल्या आहेत ते केवळ पुण्यापुरतं नाही आहे, म्हणजे प्रत्येक महापालिकेमध्ये आलेलं आहे. ते काय असते, आता व्होटर्स जे आहे ना, मी एक व्होटर आहे, माझं नाव कुठेतरी एक वेगळ्या ठिकाणी आहे, इथे पण आहे, पण मी काही स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक ठिकाणी नाव कमी केलं नाही, तर म्हणून हे सगळे गोंधळ होत असतं. पण शेवटी कसं आहे की प्रशासनाचं काम आहे की जे काही दुबार तिबार नाव आहे त्याचं ओळख बरोबर हे करून घेणे. आज आमच्याकडे जवळपास 3 लाख दुबार नाव आहे. हे सगळ्यांच्या नावासमोर डबल स्टार करून आपण मतदान केंद्रावर देणार आहोत, जेणेकरून एक व्यक्ती दुबारा व्होट करणार नाही. तसेच काही काही ठिकाणी लोकांचं कसं आहे की प्रभागनिहाय जेव्हा आपण हे करतो, फोडणी करतो किंवा आपण डिवाइड करतो मतदारांचं लिस्ट, तेव्हा काही चुका होतात. हे काही ठिकाणी स्टॅटिस्टिकल जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये झालेले काही क्लरिकल मिस्टेक्स असतात. त्याच्यामध्ये खूप ठिकाणी आम्ही सुधारणा पण केली आहे आणि हे सगळे निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. तरी आज सुद्धा जर काही लोकांचा तक्रार आला किंवा त्याच्यामध्ये काही अजून काही आला तर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या लेवलवर हे सगळी माहिती गोळा करून आयोगाकडे आम्ही पाठवणार आहोत. क्योंकि शेवटी 15 तारीखपर्यंत हे आम्ही करेक्शन केलेलं आहे आणि पब्लिश पण केलेलं आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने ती यादी फायनलाइज करून आमच्याकडे पाठवली. पण अजून जर काही याच्यामध्ये काही गंभीर स्वरूपाच्या चुका दिसला तर आम्ही आयोगांना संपर्क करून निदर्शनास आणणार आहे आणि वेळ प्रसंगी आवश्यकतानुसार बदल पण करण्यात येईल. सर, पुण्यातील काही भागांमध्ये मतदानाची टक्केवारी जास्त राहते, पण असे काही भाग आहेत की जिथं मतदानाची टक्केवारी तुलनेनं कमी राहते. तर ही टक्केवारी वाढावी यासाठी आपण काय प्रयत्न करणार? हा जो एक मतदान करण्याचा, व्होटिंग करण्याचा जो काही ट्रेंड आहे ना, हा एक ट्रेंड सर्व ठिकाणी विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराजमध्ये आपण पाहत असतो. बेसिकली अर्बन एरियामध्ये समजा जे काही पॉस कॉलनी आहे किंवा काही ठिकाणी लोक जास्त म्हणजे मिडल क्लास, अर्बन मिडल क्लास ज्याला म्हणतो, समटाइम्स दे डू नॉट कम टू व्होट आणि ते खूप जागरूक असतात तरी कधी कधी व्होट करायला येत नाही. तर हे कसं आहे की थोडासा आम्हाला त्याच्यामध्ये 2-3 गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं. एक तर असं आहे की मतदान केंद्र लोकांसाठी सोयीस्कर व्हावा, जेणेकरून लोकांना तिथे यायला काही अडचण येणार नाही. यावेळी मला वाटते की मतदान
खूप चांगला होईल, कारण ते वेदर पण खूप चांगलं आहे. हो. आणि दुसरं असं आहे की मतदान केंद्र जे आहे सर्व ठिकाणी आम्ही ते कसं आपल्याला लोकांसाठी जास्त इझी राहील, म्हणजे त्यांना काही जास्त त्रास होऊ नये. आणि सर्वात महत्वाचं आहे की एक स्वीप ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो ना, की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा आपल्यासाठी एक स्पेशल सेल आहे. मोठ्या प्रमाणात आम्ही आवाहन करतो लोकांना. आणि यावेळी मला असं वाटतं की लोकांमध्ये मतदान करण्याची प्रवृत्ती चांगली राहील, कारण हे निवडणूक जे आहे 4 वर्ष होत आहे. तर मी पुणेकरांना नक्कीच सांगतो की तुम्ही 4 वर्ष नंतर जे तुम्ही संधी तुमच्याकडे न होता ते आता तुम्ही याचा वापर करा. सर, निवडणूक काळात सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचार यंत्रणा ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे एक प्रकारचं आव्हान आहे. तर आपण ह्या गोष्टींवरती, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया ह्याच्यावरती कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवणार आहे? नाही, आपल्याकडे एक मीडिया मध्ये जे काही कंटेंट येतात, सोशल मीडिया किंवा दुसऱ्या स्वरूपाचे मीडिया, त्याच्यावर येणारे जे कंटेंट आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमच्याकडे एक समिती आहे. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून मी स्वतः, कमिशनर म्हणून मी आहे, आणि आमचे एडिशनल कमिशनर पण आहेत, आणि बरेच अधिकाऱ्यांची एक समिती आहे. तर सोशल मीडिया किंवा बाकी जे कंटेंट वगैरे आहे त्यासाठी लोकांनी आम्हाला स्पष्टपणे सांगावा की हे तुमचं काय कंटेंट आहे. कंटेंट पाहत असताना आम्ही एवढे पाहतो की कुठल्याही प्रकारचं रिलिजियस किंवा ते कोणाला व्यक्तिगत स्वरूपाचे, जातीय स्वरूपाचे, सामाजिक तेढ निर्माण करणारा कुठलाही कंटेंट आम्ही अलाउ करत नाही. बाकी राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतात, तो त्यांचा हक आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही जात नाही कोण काय सांगतात. पण आमचा एवढे हेतू आहे की आमचा जो काही एक निवडणूकचा हे सगळे कार्यक्रम कालावधी आहे त्याच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारा, व्यक्तिगत तेढ निर्माण करणारा कंटेंट आम्ही अलाउ करत नाही, एवढेच आहे. नक्कीच. तर पुणे हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथं ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मतदानाच्या दिवशी मतदान करणं ज्येष्ठ नागरिकांना सुलभ व्हावं, तर यासाठी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी काही व्यवस्था करणार आहे आपण वेगळी? ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आमचा खूप स्पष्ट मत आहे की त्यांना पण काही अडचण होणार नाही, त्यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. मात्र त्यांच्या सगळे जे मतदान केंद्र आहे ना, तर इट शुड बी ऑन द ग्राउंड फ्लोर. म्हणजे आमचे सगळे मतदान केंद्र जे आहे ते ग्राउंड फ्लोअरवर राहील, जेणेकरून त्यांना काही म्हणजे वरचा फ्लोअर जे आहे ना, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअरवर जाण्याची गरज पडणार नाही. हाच आम्ही खूप काळजी घेत आहोत, आणि त्यांना मदत करण्यासाठी आमचे व्हॉलंटियर्स पण राहतील. सर, आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास पुणे शहरात तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना कोणते मार्ग उपलब्ध आहेत आणि त्यावर किती जलद कारवाई होणार आहे? नाही, त्यासाठी प्रत्येक आरओ लेवलवर, म्हणजे वॉर्ड निहाय जे आमचे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या लेवलवर सुद्धा ऑफिस आम्ही सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये बघा, आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर खूप सारा फोरम आहे. एक तर आमच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून आपण नियुक्ती केलेली आहे नोडल ऑफिसर, तसेच आरओच्या लेवलवर पण आहेत. तसेच आमच्याकडे फ्लाइंग स्क्वॉड असणार, स्टॅटिक स्क्वॉड असणार. तसेच आपण कुठेही तक्रार करू शकता, शेवटी महापालिकाच्या कुठलाही वॉर्ड ऑफिसमध्ये पण करू शकता. आणि नेहमीसाठी जसा की महापालिका प्रशासन तुमचे तक्रार घेत असतात, हाच आता पण ते पर्याय उपलब्ध राहणार आहे. आणि एक टोल फ्री नंबर सुद्धा आम्ही देणार आहोत. नक्कीच. सर, मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पुणेकरांनी या निवडणुकीकडे केवळ हक्क म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून पाहावं, यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल? आपण मतदारांना, पुणेकरांना काय आवाहन करा? नाही, मी पुणेकरांना एवढे आवाहन करतो, पुणेकरांना खरं म्हणजे ते आपला देशामध्ये सर्वात बौद्धिक आणि एक जागृत प्रवृत्तीचे लोक पुणे शहरात आहेत. हे कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. दिस इज अ मोस्ट एज्युकेटेड लॉट, इंटेलेक्च्युअली खूप साऊंड लोक आहेत, आणि ते आपला मताधिकारांच्या बाबतीत सुद्धा जागृत आहेत, ते मी रोज पाहत असतो. पण मला वाटते की हा आव्हान करण्याची गरज पण पडू नये की तुम्ही व्होट करा, कारण हे तुमचा हक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा हक बजावत नाही शेवटी, तर बेसिकली कसं आहे की तुम्हाला डेमोक्रेसीमध्ये फुल पार्टिसिपेशन केल्याशिवाय आम्हाला एक पुढचा जो काही एक चांगला समाधान पाहिजे ना, ते आम्हाला कधी कधी मिळत नाही. म्हणून आपल्याला एक खूप आणि म्हणजे एकदम 100% प्रत्येकाने याच्यामध्ये व्होटिंग करायला पाहिजे. तुम्ही निवडणूकमध्ये तुमचा जो मत देण्याचा अधिकार आहे त्याचा तुम्ही वापर करा. त्याच्यानंतर महापालिके प्रशासनाशी भांडण करा तुमचे काम होत नसेल तर, पण त्याच्यापूर्वी तुम्ही नक्कीच मतदान करा. येस. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून शहराच्या भविष्यासाठीचा लोकशाहीचा उत्सव आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती आयुक्त साहेबांनी आताच आपल्याला दिली आहे. तर श्रोते हो, हे होते पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम. सर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल, मतदारांच्या हक्कांबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिलीत. आकाशवाणी पुणे केंद्र प्रादेशिक वृत्त विभागातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. पुणेकरांनो, मतदान हा आपला हक्कही आहे आणि आपली जबाबदारीही आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत महापालिकेत अवश्य मतदान करा, असं आवाहन
मी या निमित्तानं आपण सर्वांना करतो. सर, आपण आलात, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद शिवराजजी. मी उलट तुमचा आभारी आहे की तुम्ही मला इतकी चांगली संधी दिली. थँक्यू.